आपल्या महाराष्ट्रातील पूर्वेकडील पठार हे 3 महत्त्वाच्या नद्यांनी व्यापलेलं आहे. एक म्हणजे वर्धा नदी, दुसरी म्हणजे पैनगंगा नदी आणि तिसरी म्हणजे वैनगंगा नदी. आता या तिन्ही नद्या मिळून प्राणहिता नदी तयार होते हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. आता या नद्या आणि या नद्या खोऱ्यांबद्दल विविध प्रश्न विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातात आणि विद्यार्थ्यांसाठी हा विषय अवघड होऊन जातो. तर आपण या लेक्चरमध्ये नेहमीप्रमाणेच मॅप ॲनिमेशनच्या साहाय्याने या तिन्ही नद्या त्यांच्या सर्व उपनद्या पाहून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, माझं नाव विजय वाघ आणि विजयपथ अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सर्वात आधी आपण मॅप ॲनिमेशनच्या साहाय्याने स्क्रीनवर या तिन्ही नद्या पाहून घेऊ. वर्धा नदी, पैनगंगा नदी आणि वैनगंगा नदी. आता हे पहा, वर्धा नदी मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगेत उगम पावते आणि महाराष्ट्रात दक्षिणेकडे वाहत येते. या वर्धा नदीला पश्चिमेकडून येणारी पैनगंगा नदी येऊन मिळते. ही पैनगंगा नदी अजिंठा डोंगर रांगात बुलढाणा या जिल्ह्यामध्ये उगम पावते. आता या दोन नद्या म्हणजेच वर्धा नदी आणि पैनगंगा नदी या दोन्ही नद्या एकमेकींना चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस वढा या ठिकाणी येऊन एकत्र मिळतात. या घुग्गुस वढा ठिकाणाहून पुढे वर्धा आणि पैनगंगा या नद्यांचा एकत्रित प्रवाह वर्धा नदी या नावाने वाहतो आणि नंतर या वर्धा नदीला उत्तरेकडून येणारी वैनगंगा ही नदी येऊन मिळते. आता ही तिसरी नदी म्हणजे वैनगंगा नदी, या वैनगंगा नदीचा उगम मध्य प्रदेशातील महादेव डोंगर रांगात शिवनी जिल्ह्याजवळ असलेल्या गोपाळगंज जवळ झालेला आहे. आता या वर्धा आणि वैनगंगा नद्यांचा संगम कुठे होतो तर महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेजवळ गडचिरोली जिल्ह्यातील चपराळा या ठिकाणी वर्धा आणि वैनगंगा या दोन नद्यांचा संगम होतो. या संगमानंतर या नदीचं नवीन नाव तयार होतं, ते म्हणजे प्राणहिता नदी, जी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. हे आपण नंतर पाहणारच आहोत. आता ही जी मी माहिती सांगितली ही होती वरवरची माहिती. आता आपण या प्रत्येक नदीबद्दल डीपमध्ये जाणून घेऊ, ते देखील मॅप ॲनिमेशनच्या साहाय्याने. तर सर्वात आधी आपण वर्धा नदीबद्दल जाणून घेऊ. मगाशी सांगितल्याप्रमाणे वर्धा नदीचा उगम मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील मुलताईजवळ सातपुडा पर्वतरांगेत झालेला आहे. त्यानंतर मध्य प्रदेशातून ही नदी महाराष्ट्रात प्रवेश करते आणि ती कोणत्या जिल्ह्यातून प्रवेश करते तर अमरावती या जिल्ह्यातून. आणि त्यानंतर ही नदी वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यातून वाहते. आता आपण वर्धा नदीच्या उपनद्यांबद्दल जाणून घेऊ. वर्धा नदीला डावीकडून म्हणजेच पूर्वेकडून यशोदा, वेणा आणि इरई या नावाच्या नद्या येऊन मिळतात. वेणा नदीची उपनदी आहे धाम नदी, कधी कधी हिला धूम नदी असं देखील म्हणतात. आणि या धूम नदीला बोर नदी येऊन मिळते. म्हणजेच वेणा नदीची उपनदी धाम नदी आणि धाम नदीची उपनदी बोर नदी, हे लक्षात ठेवा. आणि या वर्धा नदीला उजवीकडून म्हणजेच पश्चिमेकडून जाम नदी, पैनगंगा नदी, बेंबळा नदी आणि निरगुडा नदी या नद्या येऊन मिळतात. आता आपण वर्धा नदीवरील धरणांची माहिती घेऊ. वर्धा नदीवर प्रामुख्याने अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात अप्पर वर्धा आणि लोअर वर्धा या नावाची 2 धरणं आहेत. बेंबळा नदीवर यवतमाळ जिल्ह्यात बेंबळा धरण आहे. इरई नदीवर चंद्रपूर जवळ इरई धरण आहे आणि बोर नदीवर वर्ध्यामध्ये बोर धरण आहे. हे जे धरणांबद्दल मी सांगितलं हे व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा. आता आपण पैनगंगा नदीबद्दल डीपमध्ये माहिती जाणून घेऊ. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे पैनगंगा नदीचा उगम अजिंठा डोंगर रांगात बुलढाणा या जिल्ह्यात झालेला आहे. पैनगंगा नदी मुख्यत्वे बुलढाणा, वाशिम, हिंगोली, नांदेड, यवतमाळ व चंद्रपूर या जिल्ह्यातून वाहते. पैनगंगा नदीला डावीकडून म्हणजेच उत्तरेकडून अरुणावती नदी, अडान नदी, विदर्भा नदी, खुनी नदी, वाघाडी नदी, कास नदी व पूस नदी या नद्या येऊन मिळतात. आणि पैनगंगा नदीला उजवीकडून म्हणजेच दक्षिणेकडून मुख्यत्वे कयाधू नदी ही नदी येऊन मिळते. आणि नंतर ही पैनगंगा नदी चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस वढा या ठिकाणी वर्धा नदीला येऊन मिळते. आता या पैनगंगा नदीवरील आपण धरणे लक्षात घेऊ. तर पैनगंगा नदीवर मुख्यत्वे
अप्पर पैनगंगा आणि लोअर पैनगंगा अशी दोन धरणं आहेत. या धरणांना इसापूर धरण असे देखील म्हणतात. आणि हे इसापूर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे तर यवतमाळ जिल्ह्यात इसापूर धरण आहे. अडाण या नदीवर अडाण धरण आहे जे वाशिम जिल्ह्यात आहे. आणि खुनी नदीवर सायखेडा धरण आहे जे यवतमाळ जिल्ह्यात आहे. पूस नदीवर यवतमाळ जिल्ह्यामध्ये अप्पर पूस धरण आणि लोअर पूस धरण आहे. या पैनगंगा नदीवर अतिशय महत्वाचा धबधबा आहे आणि तो धबधबा नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्याच्या सीमेवर तयार झालेला आहे. या धबधब्याचं नाव आहे सहस्त्रकुंड धबधबा. या धबधब्याला विदर्भाचा नायगारा धबधबा असे म्हणतात. आता नायगारा वॉटरफॉल हा तर आपल्या सर्वांना माहीतच आहे. तर हा जो सहस्त्रकुंड धबधबा आहे जो नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्याच्या सीमेवर तयार झालेला आहे पैनगंगा नदीवर, या धबधब्याला विदर्भाचा नायगारा धबधबा असे म्हणतात, हे लक्षात ठेवा. आणि याच पैनगंगा नदीने मराठवाडा आणि विदर्भ हा वेगळा केलेला आहे, हे देखील लक्षात असू द्या. आता सर्वात शेवटी आपण वैनगंगा नदीबद्दल जाणून घेऊ. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे वैनगंगा नदीचा उगम मध्य प्रदेश या राज्यात महादेव डोंगर रांगात शिवनी जिल्ह्यात गोपाळगंज जवळ झालेला आहे. आणि ही वैनगंगा नदी उत्तर दक्षिण असा प्रवास करते आणि महाराष्ट्रात प्रवेश करते. आता ही वैनगंगा नदी मध्य प्रदेशमध्ये उगम पावते आणि ती महाराष्ट्रात प्रवेश करते. तर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून प्रवेश करते तर गोंदिया या जिल्ह्यातून. गोंदियानंतर ही नदी भंडारा, नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यातून वाहत जाते. या वैनगंगा नदीला पूर्वेकडून बाघ नदी, थावर नदी, चूलबंद नदी, गाढवी नदी, कधी कधी आपण याला गाधवी नदी असं पण म्हणतो, खोब्रागडी नदी, पाल नदी, काठाणी नदी किंवा आपण याला कथनी नदी असं देखील म्हणतो आणि पोटफोडी नदी या नद्या येऊन मिळतात. आणि या वैनगंगा नदीला पूर्वेकडून हिर्री नदी, सर्राती नदी, बावनथडी नदी, सूर नदी, चंदन नदी, कन्हान नदी आणि मूल नदी या नद्या येऊन मिळतात. यापैकी कन्हान नदीच्या दोन उपनद्या आहेत, एक म्हणजे पेंच नदी आणि दुसरी म्हणजे नाग नदी. आणि मूल नदीला दोन उपनद्या आहेत, एक म्हणजे पाथरी नदी आणि दुसरी म्हणजे अंधारी नदी. आता या वैनगंगा नदीबद्दल एक मजेशीर गोष्ट म्हणजे तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी लहानपणी रुडियार्ड किपलिंग लिखित द जंगल बुक वर आधारित जंगल बुक ही सिरियल पाहिली असेल, म्हणजेच मोगली ही सिरियल पाहिली असेल. आता या सिरियलमध्ये जी नदी दाखवलेली आहे ती नदी म्हणजे ॲक्च्युली वैनगंगा नदी. आता आपण वैनगंगा नदी आणि तिच्या उपनद्यांवर असलेल्या धरणांबद्दल माहिती घेऊ. तर सूर या नदीवर नागपूर जिल्ह्यात रामटेक नावाचं धरण आहे. वैनगंगा नदीवर भंडारा जिल्ह्यात गोसीखुर्द धरण आहे. पेंच नदीवर नागपूरमध्ये पेंच धरण आणि तोतला डोह हे धरण आहे. आणि गाढवी नदीवर गोंदिया जिल्ह्यामध्ये इटिया डोह हे धरण आहे. आय होप तुम्हाला हे सर्व व्यवस्थित कळालं असेल. तर पुन्हा एकदा एक गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या, ती म्हणजे वर्धा नदी आणि पैनगंगा नदी या दोन्ही नद्यांचा संगम हा चंद्रपूर जिल्ह्यातील गुग्गुसवाडा या ठिकाणी होतो. नंतर त्यांचा एकत्रित प्रवाह वर्धा नदी म्हणून वाहतो. नंतर या वर्धा नदीला उत्तरेकडून येणारी वैनगंगा ही नदी मिळते. तर ती कुठे मिळते? महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेजवळ गडचिरोलीतील चपराळा या ठिकाणी. आणि नंतर या तिन्ही नद्यांचा एकत्रित प्रवाह प्राणहिता नदी या नावाने पुढे जातो. आता ही प्राणहिता नदी महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा आणि तेलंगणा राज्य यांच्या सीमेवरून दक्षिणेकडे वाहत जाते. नंतर या नदीला डावीकडून म्हणजेच पूर्वेकडून येणारी दीना नदी मिळते. आता या दीना नदीवर दीना धरण बांधलं आहे आणि ते देखील गडचिरोली जिल्ह्यामध्ये. तर प्राणहिता नदीची महत्वाची उपनदी दीना नदी जी गडचिरोलीमधून वाहत येते आणि या दीना नदीवर दीना धरण बांधलं आहे हे लक्षात ठेवा. आणि त्यानंतर ही प्राणहिता नदी दक्षिणेकडे वाहत जाऊन शेवटी महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर गोदावरी नदीला जाऊन मिळते. आता प्राणहिता आणि गोदावरी नदी यांचे संगमस्थळ हे महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर आहे. म्हणजे याचा अर्थ याची ॲक्च्युली दोन उत्तरं येणार. तर पहिलं उत्तर असणार जे महाराष्ट्रातील असेल संगमस्थळ आणि दुसरं उत्तर येणार असे संगमस्थळ जे तेलंगणा राज्यात आहे. तर आता प्राणहिता आणि गोदावरी या नद्यांचं संगमस्थळ आपण गडचिरोलीमधील नगरम सिरोंचा हे म्हणू शकतो किंवा तेलंगणातील कालेश्वरम
हे देखील आपण म्हणू शकतो. कारण प्राणहिता आणि गोदावरी या दोन नद्यांचा संगम महाराष्ट्र आणि तेलंगणा यांच्या सीमेजवळच झालेला आहे. तर ही होती संपूर्ण वर्धा वैनगंगा खोऱ्याबद्दलची माहिती. ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी बरेचसे कष्ट लागतात. मॅप ॲनिमेशन हे व्हिडिओ बनवायचा असेल तर बराच वेळ जातो, बरेचसे एफर्ट्स घ्यावे लागतात. तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू शकेल. आणि तुमच्या प्रतिक्रिया खरंच सल्यूट आहे. खूप छान वाटतं तुमच्या प्रतिक्रिया ऐकून. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप स्टडिंग स्मार्टली. ऑल द व्हेरी बेस्ट.